हॅलो. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसविद्या आत्मरूपा देवतोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जुजे. मंडळी नमस्कार. शिरू प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा एक देखणा आणि देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. पर्व 11 या स्पर्धेला आपण पाहिलं गेल्या 2 दिवसापूर्वी सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर सामने सुरू असताना काल थोडासा व्यत्यय आपण बघितलं. खरं तर नैसर्गिक अडचणींमुळे आला, परंतु आज पुन्हा एकदा त्याच उत्साहामध्ये आणि त्याच आनंदाने या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये होत असताना आम्ही सर्व उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहतो आपण उपस्थित या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पैलवान मल्हारप्पा गाभाणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर गेल्या सातत्यानं कन्सिस्टन्सी पाहतो आपण 10 वर्ष ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. त्यानंतर हे 11वं पर्व आणि या 11व्या पर्वाची ही देखणी सुरुवात आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना त्या ठिकाणी संपला. त्यानंतर पुढील सामन्याकडे आपण जातोय. हवेली हंटर लोणीकंद पेरणे विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब नावऱ्यामुळे अशा 2 संघामध्ये सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण tenniscricket.in च्या माध्यमातून होताना. तर एका बाजूनं या स्पर्धेसाठी असलेले पंच आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नामवंत पंच या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये राजू डावकर सर असतील, त्याचबरोबर सतीश बालेराव सर असतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत गणेश गायकवाड सरांना आपण पाहणार आहोत. तर समालोचनाच्या माध्यमातून आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यांचा आवाज ऐकलात हिंदी आणि मराठी समजलोच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाची ओळख निर्माण केलेली ते प्रशांत आदवडे सर असतील. त्याचबरोबर पोलीस म्हणून काम करणारे आणि समालोचनाच्या माध्यमातून सातत्यानं ज्यांचा आवाज आपल्या कानावरती पडतो ते प्रवीण कामटकर सर असतील. त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी समालोचक प्रशांत पाडमन सर असतील. जाऊया मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला चेंडू एक सुंदर आणि चांगला चेंडू इथं बघायला मिळाला. सरळ बॅटनं पाहतो आपण. बॅट उभे करत सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती कोणत्या प्रकारे चेंडू घेऊ शकणार नाही फलंदाज. दरम्यान पहिला चेंडू पाहतो आपण इथे डॉट येईल पहा. अनेक क्रिकेटचे रसिक खरं तर या सामन्याच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. करंदीवरून देखील अनेक मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. त्यामध्ये सन्मान्य श्री अनिल भोसले आणि विकासजी दरेकर हे देखील मात्र या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचंही आम्ही शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बरोबर 10:55 आपण सामना सुरू केलेला आहे. काय गोलंदाजी पहा मैदानामध्ये. अभिषेक खुजूरला तुम्ही पाहताय. सलगचे 3 चेंडू मात्र त्यानं शुभम कांबळेला अक्षरशः मैदानामध्ये बांधून ठेवलं, स्टँड केले. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. बरोबर 10:55 आपण सामना सुरू केला. वेळेला फार प्रायोरिटी आपण खरं तर या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. काल जर बघितलं आपण काहीशा अडचणींमुळे, नैसर्गिक अडचणीमुळे सामना थांबावा लागला. पूर्ण दिवस तिथे आपल्याला थांबावं लागलं, परंतु आज वेळेमध्ये पुन्हा एकदा सामने सुरू झाले. त्यामुळं टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट असतो पहा. वेळ खऱ्या अर्थानं किती महत्त्वाची असते. आणि यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता पाहतो आपण. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती येऊ शकला नाही. पायाचा वेध घेणारा चेंडू पाहतो आपण. मुख्य पंच बालेराव सर कळवतील. लेग बायची धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं इथे पाहतो आपण धावफलकाची सुरुवात. धावफलकाचं अकाउंट इथं ओपन होणार आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब नावऱ्यामुळे 1 धाव धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर दोनही संघाने सर एक सामना जिंकलेला आहे आणि पुन्हा एकदा इथून पुढे ती मात्र अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये जी सुरू आहे. खरं तर तुम्हाला आज तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या सामन्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करता येणं फार गरजेचं आहे. तुम्ही काय करतायत, तुम्ही काय केलंय त्यापेक्षा आज तुम्ही काय करणार आहेत ना, हे जे युद्ध आहे ते स्वतः विरुद्ध आहे. आणि स्वतः विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही युद्ध करता त्यावेळेस मात्र एक चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका फसला होता तिथे पहा आणि सोपा झेल. पहिला फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. दत्ता तिथे. बिग विकेट इज डाऊन.
अतुल कोळपेने काय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. धक्का क्रमांक तुम्ही पाहाल ना मैदानाच्या आतमध्ये पहिला बसलाय धावपलकावरती. केवळ आणि केवळ एक धाव आहे. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं साकारली. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. प्रवीण जी आपण बघितलं पाठीमागच्या सामन्यामध्ये काय कमालीची फलंदाजी केली दत्तानं, परंतु इथे मात्र क्रिकेटमध्ये हे तर म्हटलं जातं ना, तुमचा क्लास हा परमनंट असतो परंतु फॉर्म टेम्पररी असतो पा. क्लास इज परमनंट बट फॉर्म इज टेम्पररी. इथे पाहिलं आपण पहिल्या सामन्यामध्ये क्लास त्याचा तिथे होता, परंतु पुढच्या सामन्यामध्ये पाहिलं त्याचा फॉर्म गायब झाला आणि शून्यावरती अक्षरशः त्याला बाद त्या ठिकाणी व्हावं लागलं. दत्ता थिटेचे रोपण पाहतो आपण. पहिला फलंदाज पॅव्हलियनमध्ये असताना अभिषेक खुजूरनं पहिला ब्रेक थ्रू इथे ब्रेक लावला प्रतिस्पर्धेच्या फलंदाजीला. पहिला विकेटचं पतन एक धावपलक्यावरती असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अभिषेक. यावेळेस चांगला चेंडू बॅट खरं तर अगोदर गेली फिरून आणि सरळ चेंडू पाहतो आपण. विकेट किपरच्या हातामध्ये पहिलं षटक संपलं. अतिशय यशस्वी षटक अभिषेकचं प्रवीण सर आपण बघू शकता. फक्त एक धाव मिळाली, तीही लेग बाय चिरोपाड आणि एक फलंदाज त्यानं तिथे पाहतो आपण बाद केलाय. खरं तर तुम्ही सर पाहिलं असेल हवेली हंटर संघामध्ये चांगल्या गोलंदाजांचा भरणा मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. लालाराम प्रजापतीला तुम्ही पाहिलं असेल. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक लालाराम प्रजापतीने मात्र टाकलंय. आणि इथे देखील तुम्ही पाहतात अभिषेक खुजूरनं देखील या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलेलं आहे. कमालीची गोलंदाजी आहे आणि दोनही संघातील तुम्ही हे दोनही प्लेयर जर पाहिलेत ना राजू सर, हे हवेली हंटर संघाचे आहेत. काय कमालीची गोलंदाजी आहेत. आज प्रभावित केलंय गोलंदाजानं. षटक क्रमांक दुसरा आता मात्र सुरू होईल. मैदानाच्या आतमध्ये शुभम तळेकरनं चेंडू हातामध्ये घेतलाय. काय वाटतं सर इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. पाठीमागच्या सामन्यात बघितलं आपण प्रवीण सर की ज्या प्रकारची फलंदाजी आपण भैरवनाथ नावरे आंबळे संघाची पाहिली होती. हॅलो हॅलो. यावेळेस हा चेंडू पाहतो आपण शुभम तळेकरचा पा. फुलटॉस चेंडू होता. पंचानं तिथे मात्र हात बाहेर काढला. कळवला हा चेंडू नो आहे आणि नो चेंडूवरती आलेला एक सनसनीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. शुभम तळेकरनं चेंडू हातामध्ये घेतला. पहिला चेंडू फेकला नो बॉल आणि त्या नो चेंडूवरती तुम्ही पाहतात एक शानदार चौकार इथे तुम्ही पाहता शुभम कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. शुभम कांबळे या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय. परत एकदा फटका तर फसलाय तिथे. फ्रीडचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. अभि चेंडूच्या खाली होता तिथे मात्र तुम्ही पाहतात एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक देखील वाढताना पाहायला मिळेल 7 धावा. खरं तर तुम्ही पाहतात भैरवनाथ क्रिकेट क्लब संघाचे संघमालक सन्मान्य श्री उद्योजक गणेश अण्णा बेंद्रे हे देखील सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. गणेश अण्णांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. पहिला चेंडू जरी लक्ष्मण सर नो पडला असला तरी त्यानंतर शुभमने टाकलेला तो चेंडू होता दुसऱ्या क्रमांकाचा. काय कमालीचा टाकला. एक धाव मिळाली तिथे. 7 धावा धावपलकावरती आहेत. सुंदर होता तिथे चेंडू खेळून काढला. लालाराम प्रजापती चेंडूवरती येतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. धावफलक 1ने वाढेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. निश्चित पाहतो आपण दोन्ही संघासाठी फार महत्त्वाची लढत मैदानामध्ये सुरू आहे. ऑर डाय अशा प्रकारचा सामना आपण पाहतोय आणि एका निर्णायक लढतीमध्ये खरं तर दोन्ही बाजूनं केला जाणारा संघर्ष देखील तितकाच टोकाचा असणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. शुभम तळेकरचा यावेळेस स्लोअरवर टाकला होता. फसवलं होतं पा आणि अतुल कोळपे खरं तर पाठीमागे धावत येऊन घेण्याचा एक चांगला प्रयत्न तिथे पाहिला. जज करू शकला नाही. बराचसा पाठीमागे होता परंतु एक चांगला प्रयत्न. कोशिश तो बेहतरीन थे अतुल कोळपे. यावेळेस 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचेल. जाऊन दुहेरी अंकामध्ये 10 धावा दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय. प्रवीण सर जर याच धावगतीनं आपण जर बघितलं 6.67च्या रन प्रति ओव्हर अशा प्रकारच्या धावा इथे बनवल्या जात आहेत आणि याच प्रकारे जर पुढे धावफलक जर गेला एका बाजूने नावरे आंबळे संघासाठी निश्चितपणे धोक्याची घंटा असणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग स्ट्रेंथ जर बघितली आपण
ती निश्चितपणे तगडे आहे आणि त्यांच्यासमोर तुम्हाला मॅक्झिमम टार्गेट उभं करणं अपेक्षितच असणार आहे, कारण सामना महत्त्वाचा आहे, सामना निर्णायक आहे, सामना डू ऑर डायचा आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिलं तर 30 दाखवतोय, परंतु हा स्कोर जर तुम्हाला बनवायचा असेल, वाह वाह काय कमालीचा चेंडू आहे. खरं तर अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू शुभम तळेकरचा तुम्ही पाहिला, नो टाकला होता. त्यानंतर मात्र त्याने काय कमालीची गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही आणि फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केलाय. धावफलकावरती 10 धावा आहेत. मानो गेंद नाही ती आग का गोला था, कारण आपण जर बघितलं समोर फलंदाजाला अक्षरशः त्यानं बांधून ठेवलं, उभं केलं. बॅट देखील पुढे त्याला घेता आले नाही, परंतु यावेळेस परफेक्ट मिडल केलाय आणि पायचे डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सरळ शुभम कांबळेच्या बॅटमधून येतोय बुलंद षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी या षटकामध्ये मात्र शुभम तळेकर थोडासा महागडा ठरला. खरं तर 15 धावा त्यानं खर्च केल्या. पहिलं षटक जर तुम्ही आबीचं पाहिलं असेल, खरं तर तुम्ही पाहतात फक्त 1 धाव तिथे मिळाली होती. 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहतात अबीच्या हातामध्ये चेंडू ठेवला जाईल. खरं तर या अगोदर देखील काही कमालीची गोलंदाजी केलीत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी ती त्याला साकारावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा नियम तुम्ही पाहतात, खरं तर आता जो पूर्णपणे तोडला जाणार आहे, मोडला जाणार आहे. आणि खरं तर जो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही पाहतात ना, किती धावा तुम्ही जास्तीत जास्त बनवता यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. एका बाजूनं भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे आहे, तर दुसऱ्या बाजूनं हवेली हंटर हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही संघामध्ये समान ताकदीचे खेळाडू तुम्ही इथे पाहत आहेत. अभि तयार आहे. समोर तुम्ही पाहाल सोहेल शेखचा हात तडाखा तुम्ही पाहतात. अभि तिथे चेंडूच्या खाली घोरपडी सारखा चिकटला, चेंडूला टिपला असेल आणि इथे मात्र सोहेल शेखचा खेळ होतोय समाप्त. बिग विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. कौतुकाची थाप पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांनी प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती ठेवलेली आहे. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हिरोजी इंदोलकरांवरती जबाबदारी दिली होती रायगड बांधण्याची. स्वतःची जमीन विकली, होतं नव्हतं ते सगळं तिथं पणाला लावलं आणि राजधानी बांधून काढली. फुलटॉस होता यावेळेस. स्क्वेअरलेगला फटका पाहतो आपण खेळलेला आहे. 1 बाउन्स चेंडू जाईल यावेळेस सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 21 धावा आहेत. प्रवीण सर, आपण जर बघितलं तर शुभमच्या बॅटमधून या 21 पैकी 17 आल्यात. काय कमालीची फलंदाजी केली एका बाजूनं. नक्कीच या अगोदर देखील तो मॅन ऑफ द मॅच ठरला आणि का मॅन ऑफ द मॅच ठरला नाही याचं प्रत्युत्तर त्याने पुढील सामन्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. परत एकदा चेंडूला खोदून काढलं जाते. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. अभि आहे तिथे चेंडूवरती येईल. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतो. एका धावेने धावफलक वाढेल. 2 गडी बाद. 22 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील सुरेख कामगिरी पाहायला मिळेल. मयूरने 1 चेंडू खेळलाय. एका धावेवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर शुभम कांबळेला तुम्ही पाहाल 13 चेंडू खेळलाय. 18 धावेंवरती तुम्ही त्याला पाहतात. हिरोजी इंदोलकरांवरती जबाबदारी दिली होती. स्वराज्याची राजधानी बांधायची होती. खरं तर पैसा कमी पडू लागला. स्वतःचं घर त्या ठिकाणी सगळं काही विकलं, गहाण ठेवलं, जमीन देखील त्या ठिकाणी ठेवली नाही, परंतु पैसा कमी पडू दिला नाही आणि स्वराज्याची राजधानी बांधून काढली. म्हणजे ही निष्ठा होती आपल्या राजाप्रती. तसं प्रवीण सर, आपण जर बघितलं ना तर या मैदानावरती आम्हाला बघायला मिळतं असे काही आमचे युवक मित्र की ज्यांनी यावेळेस खरं तर पूल केलेला फटका आपण पाहतोय लॉंग ऑनमध्ये आखूड होतात बराचसा. यावेळी दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु फेक थोडासा उशीर होणार आहे. शुभम तळेकरला थोडासा उशीर होतोय आणि त्यावरती 2 धावा मिळतील. त्याचबरोबर धावफलकावरती आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद असताना 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूने फलंदाजी करणारा भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे. आपण जर बघितलं तर ज्या गोष्टीची आपण चर्चा केली, जबाबदारी, आज आपणच्या खांद्याला खांदा लावून जे आमच्या तरुणांनी घेतली ना खांद्यावरती जबाबदारी, त्यामध्ये दीपक मोरे असेल, भरत भालेराव असेल, आमचा रोहन असेल, त्याचबरोबर निखिल असेल, दत्ता असेल, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं जबाबदारी ओळखली आणि कालच्या या नैसर्गिक अडचणींमध्ये सत्ता खांद्यावरती प्रत्येकानं कोणतंही काम न सांगता
अतिशय नेटानं आपापली जबाबदारी या ठिकाणी सांभाळलेली आहे. खरं तर त्यांचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही मानतो, कारण या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आज प्रत्येकानं या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे ना, ते खऱ्या अर्थानं शब्दामध्ये व्यक्त होणार नाही अशा प्रकारची कामगिरी या सगळ्यांनी केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. आपण जशी खरं तर नक्कीच सगळ्यांनी साथ दिली, महाराजांनाही तशीच साथ दिली होती. हिरोजी इंदोलकरांचं उदाहरण तुम्ही खरं तर सांगितलं सर. आणि ज्यावेळेस मात्र किल्ला बांधून झाला त्यावेळेस मात्र महाराजांनी हिरोजी इंदोलकरांना सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे मागा. त्यावेळेस मागितलं काय, तर फक्त माझ्या नावाची एक पायरी खरं तर रायगडावरती बांधण्यात यावी. आणि आजही तुम्ही रायगडावरती जा, तिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. यावेळेचा चेंडू झेल टिपला, तिथे फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. धक्का क्रमांक 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विकेटचं पतन होताना तिथे मात्र पाहायला मिळतं. काय कमालीचा झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये टिपला. धक्का क्रमांक 3 बसला जातो. 24 धावा धावपलिकावरती आहेत. 3.1 षटकांचा खेळ संपलाय. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. धावपलिकावरती तुम्ही पाहाल 24 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मार्गस्थ आहे. चोवीस धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतात. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेश ढगे येऊन दाखल होताना पाहायला मिळतो. लालाराम प्रजापतीनं चेंडू हातामध्ये घेतलाय. या मैदानावरती मात्र अतिशय प्रभावित केलं या गोलंदाजानं. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान. सुंदर सुंदर फटका तिथे. शुभम तळेकर चेंडूच्या खाली झेल टिपला आणि फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. शिक्रापूर संघाच्या संघनायकांना विनंती आहेत, हरून इनामदार आपल्याला विनंती आहेत, आपण टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. आणि निमगाव संघाचा संघनायक माझ्या मते आहे इथे. शिक्रापूर संघ हरुणभाई ताबडतोब संपर्क करा. टॉस आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. त्याची टॉस आपण या ठिकाणी करतोय. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद असू द्या. वेळेची जी बंधन आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पहा प्रवीण मांढरे सर, मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू आहे. अर्थात शिक्रापूर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. निमगाव संघाचे कॅप्टन आमच्याबरोबर आहेत. अगदी थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा मांढरे सरांचा आवाज आहे पाणी काही वेळा. थँक्यू. यावेळेस थोडा धीम्या गतीने टाकलेला चेंडू तुम्ही पाहताय. बॅट पोचू शकले नाही. खरं तर मनासारखा फटका खेळता आला नाही तिथे. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावपलिकावरती पाहतो आपण 25 धावा आहेत. यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे आपण जाणार आहोत. मसोबा क्रिकेट क्लब निमगा माळुंगी टाकळी भीमा विरुद्ध शिक्रापूर 11 शिक्रापूर काढूर मेसाई अशा 2 तुल्यबळ संघामध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. लालाराम प्रजापती काय गोलंदाजी केली होती पहा. यावेळेस पाहायचंय तिथे डीप लॉंग ऑफचा खेळाडू. ओहो व्हॉट अ टेकन. कमालीचा झेल तिथे पाहायला मिळेल पहा. अतुल कोळपे कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. शानदार शानदार खेळ मैदानावरती निश्चितच आहे. पुन्हा शिक्रापूर संघाचे कॅप्टन, शिक्रापूर संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. शिक्रापूर संघाचा कॅप्टन आपण लगेचच यायचंय, कारण टॉस केला जाणार आहे. मॅच देखील महत्त्वाचा असेल. फक्त टॉस केला जाईल. आज 8 सामन्यांचं शेड्यूल आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. निमगाव संघाचा कॅप्टन आमच्याबरोबर आहे. शिक्रापूर जरा वेगाने यायचे. सामना मैदानामध्ये निश्चितच अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे. आणि काय अफलातून झेल पकडला मांढरे सर. शानदार दमदार आणि उच्च कोटीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच प्रशांत सर, काय कमालीचा झेल होता. अगदी डोळ्यामध्ये साठवून ठेवावा असा झेल पाहिला. पण खरं तर उंच पूर्ण असलेला अतुल कोळपे
अष्टपैलू म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यानं तो कमालीचा झेल तिथं पाहिलं आणि विशेष म्हणजे महत्त्वपूर्ण विकेट जो आपण तिथे पाहतोय मयूरचा 25 धावा आहेत धावफलकावरती 5 फलंदाज बाद असताना चौथं षटक लालाराम. यावेळेस बॅटची एज होती तिथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं गेलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान अडवला जाईल पहा सीमारेषेच्या आतमध्ये पाहतो आपण. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे तिथे पूर्ण होत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 5 फलंदाज बाद असताना 27 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना देखील आपल्याला बघायचा आहे. मसोबा क्रिकेट क्लब निमगाव माळुंगी टाकळी भीमाचे कॅप्टन अतुल भैया चव्हाण त्या ठिकाणी आहेत. तर शिक्रापूर 11 शिक्रापूर काणूर मेसाई संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण हरुणभाई नामदार पटकन त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या टीमचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सत्तावीस धावा धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्या. खरं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 फलंदाज माघारी परतलेत आणि टॉस बॉक्समध्ये प्रशांत सर आपल्या समवेत आहेत. थँक्यू प्रवीण सर. यावेळेला टॉस केला जाईल निमगाव आणि शिक्रापूर दोन्ही संघाचे कॅप्टन तर आमचे मान्यवर आमच्या बरोबर आहेत आदरणीय सन्माननीय आदरणीय सुजीजी सेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला टॉस केला जाईल. निमगाव आणि शिक्रापूर ही अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठित लढत. छापाचा आवाज काटायला नेमगावचा संघ नायक. फक्त मी तुम्हाला निर्णय विचारणार काय यावेळेला अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये निर्णय घेणार आहात? आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेऊ. ओके तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. शुक्रापूर शुभेच्छा असतील. तर सिलर सर ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अत्यंत रस आयोजन काल पाऊस पडला परंतु क्रिकेटचा खेळ थांबलेला नाही आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? बोलतो अगोदर बोलतो. हॅलो, सर्वप्रथम सर्व जमलेल्या क्रिकेटर रसिकांचं मी या ठिकाणी शिव तालुका काँग्रेसच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपणच्याबद्दल बोलायचं झालं तर आपणनी जे हा नियोजन केलेलं आहे असं नियोजन आमच्या शिरूर तालुक्यात कुणी करू शकत नाही. आपणचं मानावं तेवढा आभार कमीच आहे. आपा तुमच्या या कामाबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपणचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. आपणच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने आपा हे काम करतायत. हे काम खूप मोलाचं आहे. आपा शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. असंच आपा यापुढे पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हो अशी मी आमच्या रासाईदेवीच्या चरणी प्रार्थना करू. तसेच आपणना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मान्यवरांना मी विनंती करेन व्यासपीठावरती असतं तर थँक्यू व्हेरी मच साहेब. खूप हॅलो, या ठिकाणी आम्ही शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने आपणचा एक छोटासा सत्कार करत आहे. तरी आपणचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला तर वरती स्टेजवर उपस्थित राहावे ही विनंती. मंचावरती सन्मान होईल. तर टॉस अत्यंत महत्त्वाचा होता. यावेळेला नेमगाव संघ आणि शिक्रापूर हे 2 संघ आहेत. तर नेमगाव संघाने टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक अत्यंत महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. मांढरे सर पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये दाखल होत आहेत. 2 मातबर संघातील लढाई मैदानावरती सुरू आहे. ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांत सर. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आपण पाहतोय. एका बाजूनं जो काही धावफलक अपेक्षित प्रवीण सर होता आपण पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 30 त्या ठिकाणी आपण बघितला होता. परंतु ज्या प्रकारे एका बाजूनं गोलंदाजी आपल्याला तिथे लोणीकर संघाची बघायला मिळाली. यावेळेस संदीप मल्लावचा हा चेंडू पाहतो तिथे पटका तर बॅटवरती आला नाही. दरम्यान धावपाच्या रूपाने पाहतो आपण 7वा फलंदाज जर एका पाठोपाठ एक जर बघितलं आपण प्रवीण सर तर कमालीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय आणि तब्बल 7 फलंदाज पॅव्हलियनमध्ये पाठवले गेलेत पहा. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. फलंदाज बाद होताना इथे मात्र पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळतो एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना तुम्ही पाहताय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा माघारी परततोय. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. शुभम तळेकर चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे. धक्का क्रमांक 8. 8वा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद. गोलंदाजाला मिळाली
शानदार भेट ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. पाच षटकांचा खेळ संपला. 33 बनवले गेलेत पहा आणि 30 बॉलमध्ये आता विजयाचं समीकरण असेल 34 धावा. येस, चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पुन्हा एकदा एका लाईनमध्ये खरं तर या स्पर्धेच्या आपण हो टीमसाठी जे पाण्याचे जार आहेत पहा पाठीमागे आहेत आणि टीमच्या एका प्रतिनिधीने येऊन ते घेऊन जायचे. पाठीमागे पाण्याचे जार आहेत, त्या टीमच्या एका प्रतिनिधीने यायचं आणि आपल्या डगआउटमध्ये ते घेऊन जायचे पहा. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात प्रेक्षकांसाठी मात्र आपण दररोज एक लकी ड्रॉ सौजन्य मात्र या ठिकाणी तुम्ही पाहतात लकी ड्रॉ कुपन ठेवलेले आहेत. केवळ किंमत 25 रुपये त्याची आहे. जर इथे तुम्हाला कोणाला हवे असतील आमचे दीपक मोरे साहेब आहेत तिथे, ते या ठिकाणी मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण त्या ठिकाणी 25 रुपयांचं तिकीट घ्या आणि एक स्पोर्ट्स सायकल जिची 10 ते 12 हजार रुपये किंमत आहे ती मोफत मिळवण्याची संधी तुम्हाला आज आहे. आणि ते सौजन्य जर तुम्ही पाहिलं लकी ड्रॉसाठी मात्र तुम्ही पाहतात माजी सरपंच कोरेगाव भीमा सन्मानित श्री संदीप ढेरंगे, धनंजय शेठ डफळ चेअरमन ग्रुप ऑफ श्री गणेशा प्रायव्हेट लिमिटेड आणि सागरप्पा दंडवते उद्योजक यांच्या माध्यमातून खरं तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. प्रवीणजी थँक्यू व्हेरी मच. आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे साहेबांना देखील विनंती आहे. शिरूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि आय काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत. तर मी विनंती करेन यशवंत भाऊ पाचंगे त्याचबरोबर डॉक्टर सुजित शेलार जे शिरूरचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि सूरज काळे, संकेत गबारे शिरूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, या सर्वांच्या माध्यमातून आपणचं गेले 10 ते 15 वर्ष खूप चांगल्या प्रकारचं जे काम चालू आहे क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळाला खतपाणी घातलं जात आहे आणि म्हणूनच आज आय काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येतो आहे. मी सर्व टीमला विनंती करेन, आयोजकांची पूर्ण टीम आपण या ठिकाणी यायचं आहे. यशवंतभाऊ पाचांगे, त्याचबरोबर डॉक्टर सुजित शेलार, आदरणीय सूरज काळे, संकेत गबारे या सर्वांच्या माध्यमातून आपणचा विशेष सन्मान मंचावरती. क्रिकेट करता प्रचंड योगदान पैलवान मल्हारीअप्पा गमाडे आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. आदरणीय यशवंतभाऊ पाचांगे यांच्या शुभहस्ते सन्मान, मानाची शाल, त्याचबरोबर मानाचं श्रीफळ देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. क्रिकेटसाठी जे योगदान आपणचं आहे, क्रिकेटसाठी जी धडपड आहे, जी तळमळ आहे, त्यासाठी आय काँग्रेसच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी या मंचावरती उपस्थित आहेत. डॉक्टर सुजित शेलार, संकेत गबारे, सुरेश काळे आणि त्याचबरोबर यशवंत पाचांगे साहेबांच्या शुभहस्ते हा विशेष सन्मान नुकताच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अजून याच ठिकाणी आपण बघितलं तर संदीप भैया देखील उपस्थित आहेत. सर, तुमचं देखील स्वागत आहे आणि त्यांची देखील एक फार मोठी जबाबदारी ऑलरेडी राजकीय क्षेत्रामध्ये ते देखील चांगलं काम करत आहेत, परंतु क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. यशवंतभाऊ, तुमचं स्वागत आहे, वेलकम. यशवंतभाऊ पाचांगे यांचा विचार केला तर शेलार साहेब संपूर्ण टेनिस जगतामध्ये भारतातल्या ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये आपण त्यांचं चांगलं योगदान पाहतो ॲज अ संघ मालक म्हणून. आज ते कोणाला नवीन राहिलेले नाही आहेत, तर संपूर्ण भारतामध्ये त्यांची आता ओळख झालेली आहे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करतात. आता क्रिकेटच्या पलीकडची ही सर्व माणसं आहेत, म्हणजे आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतोय, राजकीय सामाजिक बांधिलकी देखील जपत आहे, परंतु खेळायला देखील या ठिकाणी चांगलं प्रोत्साहन मिळतं आहे. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं काल पाऊस पडला आणि त्यानंतर सकाळी सामना सुरू झालेला आहे, ज्या क्रिकेट असोसिएशनचं काम सुरूचं चालू आहे, ज्या पद्धतीने गेली 10-11 वर्षी 11वा पर्व आहे आणि हा क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहताय, सर्व या आयोजकांचं काम तुम्ही पाहताय, कसं वाटतंय? एकदम सुंदर आयोजन आणि नियोजन मल्हारीअप्पांनी केलेलं आहे. मी काल दुपारी पण या ठिकाणी आलो होतो, पाऊस चालू होता, एक मॅच झाली, त्याच्यानंतर एक बॉलर थोडासा स्किड झाला, पंचांनी आणि मल्हारीअप्पांनी निर्णय घेतला की मॅच आपण थांबवलेल्या बऱ्या. आणि त्यानंतर रात्री एक व्हॉट्सअपला मल्हारीअप्पांचा व्हॉईस मेसेज आलेला आहे की कुठल्याही खेळाडूपेक्षा त्याच्या जीवापेक्षा आपल्याला स्पर्धा महत्त्वाची नाही, त्याचं खेळाडूचं म्हणजे त्याला नुकसान होता कामा नये,
या स्पर्धेला गालबोट लागतं कामा नये, त्याच्यामुळे त्या राहिलेल्या सामने आज खेळवत आहेत. मल्हारी आप्पांचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्या फायनलच्या दिवशी जसं आकर्षण आहे गौतमी पाटलांचं, तसंच मल्हारी आप्पा आणि शिरूर प्रीमियर लीगचं आकर्षण शिरूर तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूच्या मनात असतं. क्या बात आहे, अत्यंत महत्त्वाचं. त्यांच्याकडे जिद्द आहे. म्हणजे आता काल सामने झाले नाहीत, परंतु मी उर्वरित सामने योग्य वेळेतच पूर्ण करेन आणि योग्य वेळेला फायनलचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. शिंदे साहेब, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी मनमोकळे गप्पा मारला. शेलार साहेब, यापूर्वी तुम्ही खूप चांगली प्रतिक्रिया या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेली आहे, तुमचेही मनापासून धन्यवाद. कॉम्बॉक्समध्ये मांडरे सर आणि प्रवीण कामटकर उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं खूप सुंदर असं समालोचन ऐकवतात. ऐकूया पुन्हा त्यांचा आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांत सर. शिरूर प्रीमियर लीग 2024चा एक देखणा सोहळा तुम्ही पाहताय. सामना सुरू मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू होता, याचबरोबर पायचे आडव्या बॅटच्या मदतीनं सरळ चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. हॅलो. 11:25 पाहतो आपण प्रवीण सर सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय लालारामच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण संतोष कुदळे. एका बाजूनं भैरवनाथ क्रिकेट क्लब नवरे आंबळे, तर एका बाजूनं पाहतो आपण हवेली हंटर्स लोणीकांत पेरणे. यावेळेसचा फटका तिथे पाहायचे. ओहो, व्हॉट अ कॅच. कमालीचा झेल पाहतो आपण तिथे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. चला, वेळ वाचवा. पंचांना विनंती आहे, खेळाडूंना सूचना करा, सातत्यपूर्ण तुम्ही एकत्रित येऊ नका. विशालनं काय कमालीचा झेल तिथे मात्र टिपला. लालारामनं सर तुम्ही पाहतात मांढरे सर, पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला. असं वाटलं होतं की आता लवकरच सामना संपवतो की काय, परंतु पुढचा चेंडू तुम्ही तिथे पाहतात संतोष कुदळेने टाकला. विशालनं काय कमालीचा झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि तुम्ही पाहतात धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल कोथळकर साहेबांना तुम्ही पाहता तिथे प्रवीण सर. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती पाहिला पण कमालीचा झेल तिथे पाहतोय. संतोष कुदळेनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिला. एका बाजूनं जर बघितलं आपण माफक आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 34 धाव्यांचं आव्हान जर बघितलं तर मोठं नक्कीच नाही, परंतु ते आव्हान देखील भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे संघ इतकं सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला इथं निश्चितपणे बनवू देणार नाही, कारण कमी धावांमध्ये देखील अतिशय रोमहर्षक सामने आपण बघितलेले आहेत. ज्यावेळेस 1983चा वर्ल्ड कप आपण पाहिला, कपिल जेवढं सांगितलं, हमने जो 183 रन बनाए हैं वो जीतने के लिए नहीं लेकिन लढने के लिए हमें काफी आहे. त्यामुळं इथं आम्ही लढणार. यावेळेस चांगला चेंडू पाहतो आपण तिथे. क्षेत्ररक्षक असेल, धावबाची संधी, परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. फेक जर बघितलं आपण थोडंसं वरती आला संतोष कुदळे, तो कलेक्ट करू शकला नाही. दरम्यान एक चोरटी धाव तिथे मिळाली आणि या धावेच्या मदतीनं धावपलकावरती पाहतो आपण हवेली हंटर्स लोणीकांत पेरणे 5 धावा. प्रवीण सर आपण जर बघितलं 6च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या आणि तो प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला आपण 33 बनवल्या. 34 धावांचं टार्गेट आहे आणि या 34 धावांमध्ये देखील सामना एक चांगला संघर्ष आपल्याला बघायला मिळू शकतो का, काय सांगाल? नक्कीच लढावं लागणार आहे. प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. तुम्ही काय संघर्ष करतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आलेला आहे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की जीवन जगायला एक रुबाब येत असतो. मग तो रुबाब खरं तर तुम्हाला दाखवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. तो तुमच्या कर्तृत्वातनं सिद्ध होतो. आज तुम्हाला तुमचं कर्तृत्व आणि नेतृत्व इथे सिद्ध करायचंय. खरं तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतः मिळवावं लागतं आणि आज ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार आहे. शुभम तळेकर साठी मात्र टाकलेला चेंडू, फक्त हवा घालण्याचं काम केलं शुभमनं. बॅटचा आणि बॉलचा संपर्क येताना पाहायला मिळाला नाही. 6 धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला शिरूर प्रीमियर लीग खेळायला मिळावी आणि आज खरं तर स्वप्नांच्या पाठीमागे तुम्हाला धावावं लागेल. स्वप्नांचा पाठलाग करता येणं गरजेचं आहे. शेवटचे अजूनही 25 चेंडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावा बनवायच्या आहेत. पुढे सरसबट टाकलेलं खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता. संतोष कुदळेचं विशेष करून कौतुक करावं लागेल.
पहिलं षटक संपलंय, 6 धावा खर्च केल्यात आणि तुम्ही पाहतात खर तर लालाराम प्रजापती सारखा एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी मैदानाच्या आतमध्ये मिळवलाय. 6 धावा धावपलिकावरती आहेत. इथून पुढे अजूनही खेळ बाकी आहे. इथून पुढचा प्रवास खर तर लक्ष्मण सर कसा राहील, खर तर कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे? सामना जर बघितला आपण प्रवीण सर, डू ऑर डायची लढत आहे. दोन्ही संघासाठी फार निर्णायक लढत आहे. त्यामुळं इथं जो काही संघर्ष होणार आहे तो हा टोकाचा असेल. परमोच्च टोकाचा संघर्ष होणार आहे. और जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी शानदार होती. बहिणाबाई चौधरी असं म्हणतात, जिच्यामध्ये नाही भावतिले भक्ती म्हणून आहे, जिच्यामध्ये नाही चेवतिले शक्ती म्हणून आहे. एखाद्या खेळामध्ये जर चेव नसेल तर त्या खेळामध्ये संघर्ष नसेल ना, तर तो खेळ पाहण्यासाठी देखील आपल्याला आनंद मिळत नाही. इथं आलेले प्रेक्षक बघा, त्यांना एवढंच माहीत आहे आणि त्यांना एवढंच पाहायचं आहे की सामना कसा मनोरंजक होणार आहे, सामना कसा त्या ठिकाणी संघर्षपूर्ण होणार आहे आणि सामन्यामधून कसं आम्हाला मनोरंजन मिळेल. त्यामुळे बक्षीस कोणी जिंका कोणी त्या ठिकाणी पराभव पत्करा, परंतु आम्हाला कसं मनोरंजन आमचं होणार आहे हे पाहणं तो पसंत करतो. अमित तापकीर सरांसाठी राखलेला चेंडू होता. निर्धाव प्रकारचा तुम्हाला पाहायला मिळेल. अंकुशनं चेंडू हातामध्ये घेतला. अंकुश नवले गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 6 धावा धावपलिकावरती. तुमच्याकडे फक्त शक्ती असून चालत नाही सर, तर तुम्हाला कधीतरी युक्तीचाही वापर करावा लागतो आणि आज इथे मात्र ती कामगिरी तुम्हाला करावी लागेल. अंकुश तयार आहे. हो, यावेळेचा चेंडू रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. झेल निसटला. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये अमित तापकीर सरांना जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेण्यासारखे. आणि तो फलंदाज आता तुमच्या जखमेवरती किती मीठ चोळेल ना याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल. 7 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू 27 धावांची गरज. खूप सोपा झेल पाहिला पण तिथे होता. पाहिला पण एकदम हातामध्ये आलेला चेंडू पाहिला, पण शेवटच्या क्षणी त्यांना तिथं सोडून दिला आणि ही मोठी चूक असणार आहे. क्रिकेटमध्ये असं म्हणतात, कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅच और जितो मॅच. मोस्ट इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये झेल पा. आणि जीवदानं किती महागडी ठरू शकतात, एवढा तुमच्या जीवावरती ती उठू शकतात, हे देखील आपण इतिहास आपल्याला सांगतो. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणनं जीवदान दिलं मोहम्मद गौरीला, त्याच मोहम्मद गौरीने पृथ्वीराज चव्हाणचा वध केला. म्हणजे इतकी जीवदानं महागडी किंवा तुमच्या जीवावरती उठू शकतात. इथे पाहायचं आहे गॅपमध्ये चेंडू पाहते जमिनी समांतर आला, तो कार्पेट होता शुभम तळेकर, परंतु पहा काय वेगानं गेलेला शतरक्षक. इथे मला वाटतं शुभम कांबळेला तुम्ही पाहता की ज्यानं अगोदरच त्या मॅचमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला बघायला मिळालं. आणि प्रवीण सर, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं आपण पाहतो. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका टाळणं अनिवार्य असतं. रवी शास्त्री देखील असं एका ठिकाणी म्हणतात, अपील केलंय, मोठं अपील आहे, परंतु पंचांवरती मात्र त्याचा कोणताही तिथे परिणाम होणार नाही. अपीलचे देखील अनेक प्रकार क्रिकेटमध्ये आपण बघत असतो. क्रिकेटमध्ये रवी शास्त्री असं एका ठिकाणी म्हणतात की क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही चांगली कामगिरी केली ना तर त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील सामने तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे क्षेत्ररक्षण अचूक करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ते शुभमने आपल्याला इथं दाखवलं. धावपलकावरती पाहतो आपण 9 धावा आहेत. सामन्याचं समीकरण जर पाहिलं ना तर 19 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्यात आणि संतोष कुदळेनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करून हे दाखवून दिलंय की आम्ही देखील इथं आता हरकिरी पत्करणार नाही. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर तिथे तुम्ही पाहतात शुभम तळेकरला मात्र मोठे फटके खेळायचे, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही. षटकाची सांगता झालेली पाहत्र या ठिकाणी पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी साकारली अंकुश नवलेनं तिथे. केवळ या षटकामध्ये तुम्ही पाहतात 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणावरती आपण चर्चा करत होतो सर, क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. कित्येक मैदानं तुम्ही पाहिले असतील आणि असे कित्येक खेळाडू आहेत, खरं तर त्यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. निश्चितच सामना इथे रंगात आला. शुभम आमच्या बरोबर आहे. शुभम, काय वाटतं हा सामना तुम्ही जिंकाल? ज्या पद्धतीनं बॅटर खूप चांगली कामगिरी करतायत, इथून एखादा विकेट येणं फार गरजेचं आहे. अशा वेळेला तुझ्या मनामध्ये आता काय चाललंय? निश्चितच 1 विकेट जर आली तर आम्ही सामन्यामध्ये येऊ शकतो. निश्चित सामन्यामध्ये येऊ शकतो. शुभम होता तो कॉन्फिडन्समध्ये सांगतो की भावी या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. मात्र 1 विकेट पाहिजे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, जिथे आमचे दोन्ही मित्र सज्ज असतील, मांडे सर आणि प्रवीण कामेटकर. थँक्यू प्रशांत सर. 9 धावा प्रवीण सर धावपलक्यावरती आहेत आणि हा प्रेशर जो क्रिएट झाला एका बाजूनं जर पाहिला आपण लोणीकंद अर्थात हेविल हंटर्स पेरणे लोणीकंद संघावरती, तो प्रेशर रिलीज करण्यासाठी या षटकामध्ये तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागेल. सर, मी पुन्हा एकदा तुमच्या बरोबर येते. अर्थात प्रवीण कामटकर मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले, त्यांचंही स्वागत करणं फार गरजेचं आहे. पप्पू पवार उपसरपंच आहेत आणि गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आज व्यासपीठावरती दाखल होत आहेत. त्यांना विनंती करतोय, सर आपण या. पप्पू पवार, आपलं स्वागत आहे. आपण मंचावरती यायचं आहे. अण्णापूरचे
उपसरपंच आहेत, तर त्यांचं स्वागत असेल. आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 10 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू सुंदर फटका मैदानाच्या मध्ये परत एकदा चुकी होताना पाहायला मिळेल. आज बरेचसे झेल मैदानाच्या मध्ये सोडलेत. खरं तर मांढरे सर, मला असं वाटतंय आज डोक्याला लावायचं तेल फलंदाज क्षेत्ररक्षकाने हाताला लावलंय की काय. बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळतात. या चुका किती महागड्या असणार आहेत. सचिन तेंडुलकरचा झेल सोडला होता मोहम्मद सामीनं. संघाचा संघनायक त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुझे पता है तूने किसका कॅच छोडा आहे. त्यानंतर सचिनने केलेली दमदार खेळी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. 11 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 23 बनवायच्यात. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. वाह, काय कमालीचा चेंडू. समरीन प्रकारचा चेंडू तुम्ही पाहिलात. समरीन ह्या खरं तर युद्ध नौका आहेत ज्या की समुद्रातनं चालतात, पाण्यातनं चालतात. ज्यावेळेस बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळेस मात्र या युद्ध नौकांचा वापर भारत पाकिस्तान युद्धामध्ये मात्र इंदिरा गांधींनी केला होता आणि अगदी त्याच प्रकारचा चेंडू आम्ही ते मैदानाच्या मध्ये पाहतो. एक गडी बाद, 11 धावा धावपलिकावरती. संतोष कुदळेचं कौतुकच करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. लालाराम सारखी मात्र एक विकेट त्यानं मिळवली होती आणि या षटकामध्ये देखील काय चेंगट गोलंदाजी आहे. खरं तर अतिशय दर्जेदार कामकाज पाहायला मिळत आहे. अमित तापकेर यावेळेचा चेंडू डावा पाय पुढे टाकत फटका खेळला. चेंडू सरळ सीमारेषे लागला होतोय. ये रास्ते हे 4 के सनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. खरं तर सर, इथून पाठीमागे पहा प्रेशर होता बराचसा, परंतु या चौकारानं मात्र तो प्रेशर कुठेतरी रिलीज झालेला असेल. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 14 चेंडू मध्ये 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अमित तापकीर पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने पलायन करेल. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. येतोय सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. मी मागाशी सांगितलं होतं सर, खरं तर अमित तापकीरला जीवनदान देणं तुमच्यासाठी किती घातक असू शकतं आणि जीवनदान मिळाल्याच्या नंतर मात्र लागोपाठचे 2 चौकार खेळलेत. 19 धावा धावपलिकावरती. लागोपाठचा तिसराही येणार का? एक मोठा इतिहास इथे मैदानाच्या मध्ये रचला जाईल का? इतिहास रचावा लागेल आज जर सामना जिंकायचा असेल तर. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट तिथे मैदानाच्या मध्ये. थोडीशी मिसफेड मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली आणि धावपलक 1ने वाढताना पाहायला मिळतो. 20 धावा धावपलिकावरती आहेत. षटकाची सांगता होईल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप नक्कीच, रंगतदार सामना. निश्चित मी सर तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येतो. संदीप सर आमच्या बरोबर आहेत. अर्थात आपण ते देखील यावेळी गप्पा मारत आहेत, परंतु त्यांच्यावर आम्ही गप्पा मारणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आता गोलंदाजीचा टप्पा देखील महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं इथे सामना रंगतदार सुरू आहे, किती उत्सुकता असते या संपूर्ण स्पर्धेची तुम्हाला? हे पहा सर, खऱ्या अर्थाने शिरूर क्रिकेट असोसिएशन याच्या माध्यमातून जे 10 वर्ष 11 वर्ष हे पर्व चालू आहे, खऱ्या अर्थाने याच्या मागे मल्हारी अप्पा गव्हाणे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्या मंडळींनी ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक वेगळ्या स्वरूपावर नेऊन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आत्ता स्पर्धेमध्ये या सगळ्या गोष्टी पाहताल की एक उत्कृष्ट ग्राउंड, त्याच्यानंतर प्रेक्षकांसाठी बसणारा गॅलरीज, या सगळ्या गोष्टींचं आयोजन नियोजन या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. काल निसर्गराजाची साथ नाही भेटली, परंतु आप्पांनी मी ग्रुपवरती पाहत होतो की आप्पा रात्री अगदी 1:30-2 वाजेपर्यंत ग्राउंडवरती होते. अगदी सकाळी देखील 6-6:30पर्यंत ग्राउंड. आणि एक क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन खरंच अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा ही होती आहे. चांगल्या पद्धतीचे खेळाडू, चांगल्या पद्धतीचे टीम देखील या ठिकाणी आप्पांनी घेतलेले आहेत. सगळ्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. संदीपजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. पप्पू सर आमच्याबरोबर, त्यांच्याबरोबर देखील चर्चा होईल, परंतु यंदा सामन्याच्या दिशेने जातोय. मांढरे सर, आपण या ओव्हरनंतर ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. थँक्यू सर. काय फलंदाजी मैदानामध्ये पाहतो आपण. अमित तापकीर यांची पहा, जो चर्चा आपण केली एका बाजूनं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जो काही प्रेशर होता पेरने स्मॅशर हवी लेंटर्स या संघावरती, तो अमित तापकीर यांच्या एका बाजूनं, एका फलंदाजीनं पाहिलं तर एका बाजूनं आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आणि तो प्रेशर पूर्णपणे त्यांनी रिलीज करून टाकलेला आहे.
समीकरण जर पाहिलं आपण प्रवीण सर 10 बॉलमध्ये बनवायच्या त्या 10 धावा. यावेळेस आडवे पॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आपण पाहतोय. विशाल कोथळकर साहेबांना पाहू शकता तुम्ही. एका बाजूनं भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळा संघामध्ये विशाल डगे साहेब देखील तुम्ही तिथे बघू शकता इस्टनच्या पाठीमागं. आणि पोलीस दलामध्ये सेवा करणारी ही 2 व्यक्ती आज तुम्हाला नावरे आंबळे संघामध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विशाल, पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. फटका तिथे बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. आणि दरम्यानच्या मुख्यपंच गणेश गायकवाड सर कळवतील आपल्याला लेग बायची सिंगल मिळेल. इथं धावा येणं फार गरजेचं आहे. ते अर्थातच पेरणी स्मॅशरसाठी सिंगल डबलनं देखील धावफलक पुढे निश्चितपणे त्यांनी जर नेला तर देखील विजयांची निश्चित त्यांना तिथं हमी असणार आहे. समीकरण जर पाहिलं आपण आता 8 बॉलमध्ये अजून बनवायच्या त्या 9 धावा. एखादा मोठा फटका सामन्याचं नक्कीचपणे पूर्णपणे गणित बिघडू शकतो. परंतु सर तुम्ही पाहतात क्रिकेटच्या मैदानावरती कोणताच धावफलक विजयाची गॅरंटी देणारा नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे त्याची भविष्यवाणी आतापर्यंत कोणी केली नाही आणि करणार नाही. जरतरची भाषा क्रिकेटमध्ये वापरली जात नाही आणि जरतर शिवाय खरं तर क्रिकेटचं पानही हलत नाही. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे विशाल तिथे. शुभम तळेकर साडी मात्र टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वाऱ्याच्या वेगानं येताना जो पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलक वाढेल 27 धावा. प्रेशर प्रत्येकावरती कायम आहे आणि खरं तर दबावाची कित्येक उदाहरणं तुम्ही पाहिलेली असतील. साने गुरुजींचं उदाहरण घ्या, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण घ्या. पॉझिटिव्ह चित्रपट देऊन देखील त्यांना आत्महत्या केली. खरं तर दबाव किती भयानक असतो याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू यावेळेस विशाल कोथळकर यांचा. खरं तर 2 खेळाडू ज्यावेळेस एकत्र आले, रामित तापकीर एका बाजूने आणि शुभम, दोघांमध्ये थोडंसं त्या ठिकाणी पहिलं आपण कॉन्व्हर्सेशन झालं आणि ठरवलं दोघांनी की सिंगल डबलनं तिथे धावा आपण घेऊ शकतो. असंच काहीसं चित्र आपल्याला अगोदरच्या बॉलवरती दिसलं. त्यानंतर एक चांगला चेंडू विशाल कोथळकर यांचा. दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपलंय. एक फलंदाज बाद असताना एका बाजूनं 27 धावा. पांढरे सर थँक्यू व्हेरी मच. खूप छान पद्धतीचा क्रिकेटचा खेळ मैदानात सुरू आहे. त्याचबरोबर अण्णापुरी गावचे सरपंच प्रथम नागरिक पप्पूशेठ पवार आमच्याबरोबर आहेत. तर कॅमेरामॅन निश्चितच लगेचच त्या दिशेने येतील. महत्त्वाचा सामना, अतिशय महत्त्वाचं म्हणजे काल पाऊस पडला आणि पुन्हा एकदा क्रिकेट सुरू झालेलं आहे. असोसिएशनचं जे काम आहे, शिरूर असोसिएशनचं काम, त्याबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीनं धडपड, संघर्ष या सगळ्या गोष्टी आपण गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहिल्या. खरं तर काल पावसाचा व्यत्यय आला, तदनंतर आज मोठ्या जोमात स्पर्धा सकाळपासून सुरू आहे. आणि आप्पाबद्दल सांगायचं झालं तर आप्पा एक निस्सीम क्रिकेटप्रेमी. आपणचं क्रिकेट प्रेम सगळे जाणत आहोत. आणि आप्पांनी मला 3-4 वेळा संपर्क केला, टीम द्या. पण खरं तर टीम देण्याबद्दल थोडंसं मी लेट केलं होतं. त्याला कारण असं होतं, आप्पा दरवर्षी टर्फ विकेट असलेलं सरंगलो ग्राउंडवर मॅच घेत असतात. तर टेनिस बॉल आणि टर्फ विकेट एवढं समीकरण ग्रामीण भागात न जुळणार आहे. कारण सर्व ग्रामीण भागातले खेळाडू हे सिमेंट विकेटवर खेळत असतात आणि अचानक येऊन टर्फ विकेटवर खेळणं जड जातं. तर आपल्याला दरवर्षी मी अगदी हक्काने सांगत असतो की सिमेंट विकेटवर मॅचेस घ्या. आणि योगायोगाने यावर्षी सिमेंट पिचवर मॅचेस आहेत आणि माझा संघ या स्पर्धेत नाही आहे, याचे मला खंत वाटते. आणि आप्पाचं जाऊया मैदानात आणि फलंदाज बाद होतोय. आप्पाचं क्रिकेट प्रेम, आप्पाचं नियोजन आयोजन नेहमीच वाखाणण्याजोगं असतं. CM चषकमध्ये आम्ही फायनलपर्यंत मजल मारली, त्यावेळेस आप्पांनी नियोजन केलं होतं. आप्पा दरवर्षी एक खेळाडूंसाठी क्रिकेट रूपी मेजवानी जी आणताय आणि खेळाडूंना जो आप्पाने जो स्टेज तयार करून दिला आहे, एक ग्रामीण भागातल्या खेळाडूंना अतिशय चांगला मंच तयार केला आहे. मी आप्पांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि इथून पुढं आप्पाला माझी विनंती आहे, संघ थोडा लेट झाला तरी अण्णापूरचा संघ इथून पुढं स्पर्धेत खेळेल हे तुम्हाला आत्ताच सांगतो. परत अण्णापूरचा संघ इथून पुढं तुमच्या स्पर्धेला फिक्स असेल. तुम्ही जास्त घाई करून संघ मागू नका, संघ असणार स्पर्धेमध्ये इथून पुढं. चालतंय आप्पा, तुम्हाला आणि स्पर्धेला सर्व खेळाडूंना सर्व संघांना मनापासून शुभेच्छा दिलसे. क्या बात आहे, दिल से. मॅच देखील खूप रंगत आलं. पप्पू शेठ तुमचे मनापासून धन्यवाद, खूप छान बोललात. तर मांडे सर घ्या, खूप रंगतदार सामना आहे. ओव्हर टू कप बॉक्स.
थँक्यू प्रशांत सर. सचिन पवारला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा विकेट तो म्हणजे अमित तापकीर यांचा तिथे पाहतो आपण. क्लीन बॉल केलं. 2 फलंदाज पाहतो बाद असताना 28 धावा धावपलक्यावरती आहेत. विजयाचं समीकरण जर बघितलं प्रवीण सर, 4 बॉलमध्ये बनवायच्या त्या 6 धावा. इथून पुढे संघर्ष करावाच लागेल तो अर्थात भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे संघाला. सचिन पवारला इथं जादू करावी लागेल, मॅजिक दाखवावं लागेल. परंतु सर शुभम तळेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा टाकला. एक झेल त्याचा निसटला होता, एक जीवनदान त्याला मिळालंय आणि तो देखील मात्र चिवट आहे. सहजासहजी सामना सोडणार नाही. सामन्याचं समीकरण जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल, 4 चेंडूमध्ये 6 बनवायच्यात. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाही. खरं तर तुम्ही पाहता चहू बाजूने आग लागली आहे. या आगीमध्ये कोणता संघ होरपळून निघेल? यावेळेचा चेंडू पाहायचा उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूच्या पाठमोरी झेल टिपला. तिथे शुभम तळेकरचा मात्र खेळ संपला आणि फलंदाज होईल मैदानाच्या मध्ये बाद. बिग विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. प्रवीण सर, काय झेल टिपला. शेवटपर्यंत नजर त्यानं बॉलवरती ठेवली आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये होता तो. धावत जर बघितलं आपण डीप लॉंगअपच्या दिशेने पळत आला आणि कमालीचा झेल तिथे बघायला मिळाला. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा विकेट शुभम तळेकरचा. आपण जी चर्चा केली की एका बाजूने शुभम उभा आहे, परंतु पुढच्या क्षणी मात्र शुभमला घरचा रस्ता पकडावा लागलेला आहे. महत्त्वपूर्ण विकेट म्हणावं लागेल. धावपलकावरती जर बघितलं आपण तर 28 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये अजून 6 बनवायच्या आहेत. खरं तर एखादा मोठा फटका नक्कीच आपण पाहतो पेरणे संघासाठी महत्त्वाचा असेल, परंतु ज्या प्रकारचे एका बाजूने गोलंदाजी सुरू आहे, सचिन पवार जर बघितला आपण, हा फार अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचा कस त्या ठिकाणी लावताना तो आज आपल्याला बघायला मिळतो आहे. प्रवीणचंही कौतुक करावं लागेल. काय सुरेख झेल त्यानं खरं तर टिपला तिथे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू. वाह वाह, काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावबादची संधी इथे असू शकते आणि यावेळेस हवेली हंटर संघाच्या अनधिकृत बांधकामावरती अक्षरशः बुलडोजर फिरला. फलंदाज इथे मात्र धावबादच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 4. मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. प्रवीण सर, सचिन पवारने सामन्यामध्ये रंगत आणली पा. शेवटचं षटक फार महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाची जबाबदारी त्याच्या हातामध्ये खरं तर संघटनाकडे दिली. आणि मी सांगितलं ना, सचिन पवारकडे असलेले जे अनुभवाची शिदोर आहे ती प्रचंड मोठी आहे आणि ती शिदोरी त्यांना आज खोललेली आहे. फक्त रंगतच नाही तर त्यांनी संपूर्ण सामन्यामध्ये जान टाकलेले आहे, स्वतःला झोकून दिलंय. आणि ज्या वेळेस तुम्ही एखादा विजय प्राप्त करायचा असेल त्यावेळेस जोपर्यंत तुम्ही स्वतःला झोकून देत नाहीत ना, 100% योगदान देत नाहीत, तोपर्यंत तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. शेवटचे अजून 2 चेंडू, 6 धावेंची गरज. सामन्यामध्ये रंगतदार अवस्था इथे मात्र पाहायला मिळते. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेवरती लक्ष द्या विनंती असेल. यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवलं जाणं गरजेचं राहील. आणि सामना कंपल्सरी चेस असणार आहे. पाहायचे आता इथं समोरच्या बाजूला जर पाहिलं पण निलेश लोखंडे आहे, अतुल कोळपे नॉन स्ट्रायकिंगला आहे. सचिन पवारचा पुढचा चेंडू आणि याचबरोबर कमालीचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा. बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू पाहतो आपण तिथे. फक्त सिंगल मिळेल. प्रवीण सर, काय कमाल या सामन्यामध्ये पाहिला पण सचिन पवार. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत मला वाटतं केवळ त्यानं 2 धावा खर्च केलेत पहा आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. शेवटचं षटक पहा मैदानामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धाव्यांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अतुल कोळपे ऑन स्ट्राईक आहे आणि खरं तर मांढरे सर, आपण कित्येक मैदानावरती अतुल कोळपेला पाहिलं. ज्या ज्या वेळेस संघाला गरज पडली ना, त्यावेळेस मात्र तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये योद्धा म्हणून उभा राहिलेला आहे. कित्येक मैदानावरती एका चेंडूवरती 6 धावा त्यानं बनवल्यात. आज आपल्या संघासाठी या मैदानावरती तो कशा प्रकारचं कामकाज करेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 6 धाव्यांची गरज. मंडळींनो, सामना जर आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. शेवटचा 1 चेंडू आणि तुम्ही पाहतायत 5 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये षटकारच खेळावा लागेल. कंपल्सरी चेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. क्या कमाल का मुकाबला चल रहा है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. रोचक मुकाबला बांटे से देख रहे प्रवीण जी. एक रोचक मुकाबले के साथ आज तीसरे दिन की शुरुआत हुई है. तो अब बिल्कुल इस मुकाबले में कौन जीतेगा कौन हारेगा ये मुकाबला, और इस तरह के मुकाबले जब होते हैं ना तो दर्शकों को मजा आता है. पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है. नक्कीच आपण पाहतोय पैसा वसूल सामना मैदानामध्ये सुरू आहे. 1 बॉल 6 धाव्यांची गरज.
अतुल कोळपे यावेळेस तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक पाठीमागे होता, फटका फसलेला आहे. आणि या सामन्यामध्ये पाहिलं आपण भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे संघ हा सामना जिंकतोय. मनपूर्वक अभिनंदन प्रवीण सर, काय कमालीची गोलंदाजी. सचिन पवारचं कौतुक करावं लागेल. सचिन पवारनं खरं तर प्रभावित केलं. त्याने चेंडू नाही तर जळते निखारे मैदानाच्या आतमध्ये फेकले आणि आपल्या संघाला सामना जिंकूनही दिला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. सामना क्रमांक पुढील लगेचच सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल आता कुठलाही वेळ घेऊ नका, ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लागलं जाईल, सामना सुरू होईल. तोपर्यंत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो आहोत. प्रवीण सर, नक्कीच पाहतो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं. निमित्तानं आपण पाहतोय अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारेगावचे माजी सरपंच संदीप भाई नवले पाटील असतील, त्याचबरोबर माजी सरपंच पैलवान मोहनदादा शेळके असतील, मंदार शेठ पाचोदकर पाटील, त्याचबरोबर SPLचे चेअरमन पैलवान बाळासाहेब दरेकर असतील, त्याचबरोबर शिरूर आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष आणि शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पैलवान या ठिकाणी यशवंतभाऊ पाचंगे असतील, त्याचबरोबर विशालदादा पवार असतील, मयूरदादा बडगुले असतील.